हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपण आपल्या शेतात, कारण की आपल्या शेतात आज केळी लावणं चालू आहे. इथे तुम्ही मागे पाहू शकता की शेतात आणि इथे ते रोपं ते लावले, कारण की मला थोडा उशीर झाला म्हणून तो इकडला भाग आहे आणि तो लावून दिला. मग आता मी ब्लॉग तो चालू करला. तुम्ही पाहू शकता की सगळे जणे ते आपण ते रोजगार आणले ते सगळेजण इथे केळी लावत आहे. पा इकडली केळी ती आता लावणं झाली. इकडे आपण नळ्या बी आता आथरल्या आहे. आता यो ब्लॉग मी चालू करला आहे. तर आता आपण जाऊ त्यांच्याकडे आणि पाहू की केळी कशी लावताय की कशी नाही. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन केळीबद्दल की केळी कशी लावता कशी नाही. तर चला आपण आता त्यांच्याकडे जाऊया. तर काही आता आपण जाऊ त्यांच्याकडे, पाहू की कशी केळी म्हणजे लावता. चला. अरे इकडे विहीर पी मी तुम्हाला नंतर दाखवते ते. आता तिकडे जाऊ पहिला आपण. तर गाईज इकडे पहा मी तुम्हाला आता हे दाखवतो. इथे पाय गाई त्यांना चुन्यानं ते खुणा करेले. इथे 5-5 फुटाच्या त्या खुणा इथे लगे ते गड्डा पाडता. मग इथे 5-5 फुटावर ते आपलं हे रोप आहे ना इथे लावता. त्यांना पा सगळ्या वावरामध्ये ना रोप जमा करून ठेवले मेन जागेवर. तिकडे पहा ते गड्डे पाडत चालले 2 जण. पहा इकडे पहा गाई लावू राहिली अर्धी. पहा आता मी झाडाखाली बसलोय आणि तुम्हाला दाखवतो आता की पहा की इकडला ते इकडली आता ते रोपं ते लावले इकडल्या बाजूचे. आता इकडे बाकी लावून राहिले बा गायची. पहा किती 2 जण आहे. 2 जण नुसते गड्डे करता. 2 जणांना रोपं ते आणता. इकडे मागे ठेवले रोपं. तर तिकडे गाड्यान ते बी तिकडे रोपं आणता. मग सगळे मिळून ते लोकेशनवर ठेवले. मग सगळे मिळून एक रोप लावता. शिरपा होता सगळ्यांकडे. आता आपल्याला थोड्याच वेळानं या नळीनं हे आता विचार लावणं आहे. तर आता आपण जाऊ. तुम्हाला आता सिनेमॅटिक व्हिडिओ मी दाखवतो आता सगळ्या. आता ते सगळी केळी ते लावणं झाली तिकडे पहा तुम्ही. आता आपल्याला या नळ्या आहे ना यांनी आता आपल्याला सरळ करणं. तरी इकडे पहा की इकडे झाल्या आहे मागे आपल्या नळ्या सरळ. आपल्याला इकडल्या करणं पुढल्या मग सगळ्या करणं पुऱ्या वावराच्या. इकडल्या नळ्या त्या पूर्ण झाल्या आहे सेट बरोबर पहा. आणि आता आपल्याला इकडल्या करणं तर आपण इकडे जाऊ मग त्या नळ्याच्या सेट करू. इकडे पहा काय समजू तिकडे कॅमेरा मध्ये थांब नाही का मला तिकडून. आता आपण निघते आलोय कारण की तिकडे 2-4 पट्ट्या ना त्या रोपं लावणं बाकी. आपण इकडून घेऊया सारख्या कोणते गाई. आता ते सगळ्या नळ्या आम्ही ना ते लावल्या बाबा होऊन मी ना नापना सगळ्या वेळेस. तर काही तिथे एवढं टाकलो एवढं ऊन तपरवलं तर मी डायरेक्ट आता आहे तोंडावर पाणी ते मारलं तर आता एकदम भारी वाटतंय. तर इथे आपली विहीर आहे. विहिरीचं पाणी आता ठिबक चालू आहे. पहा पाणी येत असेल पहा आता ठिबक चालू आहे. तर आता आपण पाणी पिऊ ले थकलोय इथे आलो. आता पाणी काढलं. आता पाणी पिऊ आपण. हे नसले नाही गल्ला काय आहे नाही. तर काही तुम्ही पाहिलं की आपल्या ग्रामीण भागाकडे कशी केळी लावतात. तर आता वाजले 10:30-11. तर आता ऊन मिळत तापायला लागलं. तर आता आपण घरी जाऊ मस्त जेवून टी पाहू. आता इथे डायले भरू रडवू आता. मग आता आपण घरी जाऊ आणि हो ब्लॉग इथे साईन करू. भेटूया लवकर पुढल्या एकदम भारी ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच.